सेनगाव शहरासह तालुक्यात अनेक गणेश मंडळांनी मोठ्या थाटामाटात गणरायाचे विसर्जन केले। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून बाप्पाला निरोप देण्यात आला। सेनगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गणेश गाजरे आणि सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांनी गणेश मंडळांना भेटी देऊन सेनगावातील जुन्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गणेश मंडळांनी नियमांचे पालन केले आणि कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले। काही मंडळांच्या गणरायाचे विसर्जन 7 सप्टेंबर रोजी होणार आहे। पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी टाळ मृदुंगाच्या तालावर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। सेनगाव शहरात काढण्यात आलेल्या गणरायांच्या भव्य मिरवणुकांमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते। या सोहळ्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाचे सर्व गणेश मंडळांनी पालन केल्याचे दिसून आले। विशेष म्हणजे सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के आणि नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गणेश गाजरे यांनी स्वतः कृत्रिम तलावात गणपती बाप्पाचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।